मुंबईतल्या विक्रोळी स्टेशनवरची ही दृश्य आहेत। गाडीला जास्त गर्दी नव्हती, मात्र शेवटच्या डब्यातले काही तरुण स्टंटबाजी करत होते। दाराच्या खांबाला लटकून अमन आले आणि त्याचे 3 मित्र स्टंटबाजी करण्यात मशगूल होते। स्लो मोशनमध्ये ही दृश्य पाहिली असता तुमच्या लक्षात येईल की अवघ्या 16-17 वर्षांची ही मुलं आहेत। विक्रोळी स्थानक सोडताना गाडीनं वेग घेतला आणि त्याच वेळी हा दुसरा कॅमेरा अँगल पहा। त्यानंतर फलाटावर उभ्या असलेल्या महिलांची रिॲक्शन पाहिली तर पुढे काय झालंय याचा अंदाज तुम्हाला सहज लावता येईल। स्टंटबाजांच्या घोळक्यातला हा अमन अली गाडीतून खाली पडला आणि जखमी झाला। ही घटना घडल्यावर अगदी थोड्याच वेळात घाटकोपर जवळ दुसरी घटना घडली। इम्रान शमीउल्ला नावाचा मुलगा गाडीतून खाली पडला। समोरून येणाऱ्या गाडीच्या मोटरमधनं त्याला ट्रॅकवर पडलेला पाहून आपली गाडी थांबवली। त्याला ट्रॅकवरून उचलून घाटकोपर स्टेशनपर्यंत आणण्यात आलं। त्याला हॉस्पिटलमध्येही नेण्यात आलं, मात्र तिथे जाईपर्यंत त्याचा मृत्यू झाला। गाडीच्या टपावर चढून स्टंटबाजी करणाऱ्या तरुण 50% भाजला गेलाय। रेल्वेतून प्रवास करताना स्टंटबाजी करू नका, गाडीशी कोणतेही दुस्साहस करू नका असं आवाहन वारंवार केलं जातं। स्टंटबाजांना पकडून कारवाई देखील केली जाते, तरीही या टपोरी मुलांवर त्याचा काहीही परिणाम होत नाहीये। हा आता खरोखर चिंतेचा विषय झालाय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।